नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आपणासाठी टीईटी ट्रिक्स मास्टर शिक्षक पात्रता परीक्षा विषयक मॅथ्ससाठी हे एक पुस्तक आणलेलं आहे। मात्र हे पुस्तक तुम्ही जर माझावाला 1000 रुपयाचा कोर्स जो ऑनलाईनचा आहे तो जर परचेस केला तर तुम्हाला हे विनामूल्य मिळून जातं। लेखन व संकलन आहे प्राध्यापक सावंत चंडकापुरे। याचं वैशिष्ट्य काय आहे की एका दृष्टिक्षेपात तुम्हाला आन्सर मिळेल, म्हणजे ट्रिक्सच्या माध्यमातून परीक्षेतील टार्गेट केलेल्या प्रश्नाचे वन स्टॉप सोल्यूशन मिळतं आणि प्रॅक्टिससाठी भरपूर गणितांचा या ठिकाणी समावेश आहे। म्हणजे एक क्वेश्चन टार्गेट केल्यानंतर तुम्हाला 10 क्वेश्चन्स हे प्रॅक्टिससाठी दिलेले असतात। 1500 प्लस प्रश्नांचा समावेश या ठिकाणी आहे। पेपर 1 साठी इयत्ता पहिली ते 5वी साठी अतिशय उपयुक्त, मीन्स इयत्ता पहिली ते 5वी साठी जी टीईटी होते, महा टीईटी होते, त्यासाठी गणित विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर निश्चितच 1000 रुपयाच्या कोर्सला जॉईंट व्हा। आता बघा, तुमच्यासाठी डेली मी काय करतो की 3 क्वेश्चन घेऊन येतो। 3 क्वेश्चन घेतले की आता त्याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगतो ट्रिक्सच्या माध्यमातून। बघा, हा एक पहिला क्वेश्चन आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसून येते की खालील आकृती दाखवल्याप्रमाणे वर्तुळातील हिरवळीच्या जागेवर ABCD असे आयताकृती मैदान तयार केलेले आहे। म्हणजे हा जो वर्तुळ आहे, हा वर्तुळ या ठिकाणी काय केलेलं आहे की त्याच्या आतमध्ये एक आयताकृती मैदान तयार केलेलं आहे। हा चौरस समजू नका, तर हा काय आहे तर आयत आहे। आयताकृती मैदान तयार करण्यात आलेलं आहे। यावेळी मैदानाची रुंदी जास्तीत जास्त 4.2 मीटर झाली। म्हणजे याची जी रुंदी आहे तर ती किती झाली, 4.2 मीटर झालेली आहे। आता हे तर असं दिलेलं आहे, मेजरमेंट ऑफ कंस D × C = 60 डिग्री असेल तर वर्तुळाकृती जागेला 5 पदरी कुंपण घालण्यासाठी बघा, हे जे वर्तुळाकृती जागा आहे, वर्तुळाकृती जी जागा आहे याला किती पदरी कुंपण घालायचं आहे तर एक पदर, नंतर वर त्याच्यावर दुसरा, त्याच्यावर तिसरा, त्याच्यावर चौथा, त्याच्यावर पाचवा, म्हणजे 5 पदरी कुंपण घालायचं आहे। कुंपण घालायचं आहे। त्या घालण्यासाठी ते कुंपण आपल्याला घालण्यासाठी एकूण किती मीटर काटेरी तार लागेल, म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं तर परिघ काढावं लागेल। काय काढावं लागेल, परिघ म्हणजेच काय, सर्कम्फरन्स, आणि त्याची 5 पट करावी लागेल। तेव्हा कुठे त्याचं आन्सर निघतं। मग परिघ काढण्यासाठी आपल्याला केव्हाही काय माहीत पाहिजे असते, D म्हणजेच हा जो आहे व्यास माहीत पाहिजे, डायमीटर माहीत पाहिजे। D फॉर डायमीटर आणि डायमीटर म्हणजे व्यास माहीत पाहिजे। व्यास माहीत असेल तर तुम्ही परिघ डायरेक्टली काढू शकता। जर तुम्हाला त्रिज्या माहीत पडली तरीसुद्धा तुम्ही परिघ काढू शकता। मात्र यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे। मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला सांगत नाही, मी तुम्हाला डायरेक्टली याचं आन्सर काढून दाखवतो। कारण की हे जे 4.2 मीटर जी जास्तीत जास्त रुंदी देण्यात आलेली आहे त्याला मल्टिपल बाय किती करायचं, म्हणजेच ह्या 4.2ला मल्टिपल बाय म्हणजे गुणिले करायचं। 5 पदरी जर दिलेलं असेल तर 10 गुणिले करायचं। इथं जर 4 दिलेलं असेल 4 पदरी तर त्याची दुप्पट 8 करायचं। इथं जर 3 पदरी जर दिलेलं असेल तर इथं 6 करायचं। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की कुंपण कधीही एक पदरी राहत नाही। जर एक पदरी कुंपण घातलं तर लोक त्याच्यावर उडी मारून आतमध्ये बागेमध्ये येऊ शकतात, आणि कधीच ते 6 ते 7 पदरी पण राहू शकत नाही। मोस्टली ते 3 पदरी, 4 पदरी किंवा 5 पदरी राहत असते। इथं इथची दुप्पट घ्यायची, काय घ्यायची याच्यावाली दुप्पट, मी या ठिकाणी लिहून देतो दुप्पट। मग दुप्पट घेतल्यानंतर 5चे काय झाले तर 10 झाले। मित्रांनो, 4.2 गुणिले 10 गुणिले 22/7 करायचं। मी इथं फ्रेश याच्या ठिकाणी लिहून देतो 4.2 गुणिले 10 गुणिले 22/7। आता 100% याला 7ने भाग जातेच, फक्त पॉईंटमध्ये आहे म्हणून आपण पॉईंटचा भाग द्यायचा। 7 × 7 7 सकम 42, परंतु 0.6चा भाग गेला। आता 0.6 गुणिले 10 गुणिले 22 म्हणजेच तुमचं झालं ॲन्सर। म्हणजे एवढी जे ॲन्सरमध्ये निघेल तेवढे मीटर काटेरी तार लागणार आहे 5 पदरी कुंपण करण्यासाठी। आता 0.6 गुणिले 10 म्हणजे शेते 6, 6 गुणिले 22 म्हणजे शेते 6×2 12 आणि हे 6×2 12 म्हणजे 2 3 1 132 मीटर काटेरी तार 5 पदरी कुंपण घालण्यासाठी लागणार आहे। सो फर्स्ट नंबरचा ऑप्शन राईट आहे। या प्रकारचे जर तुम्हाला मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम ट्रिक्सच्या मदतीने सॉल्व्ह करून घ्यायचे असेल तर निश्चितच माझावाला जो 1000 रुपयाचा कोर्स आहे तो अतिशय तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे। सेकंड क्वेश्चन बघा, 2022 साली ख्रिसमस रविवारी होती तर त्याच वर्षातील युवक दिनाचा वार कोणता। मित्रांनो बघा, कॅलेंडर जे आहे, कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका, दिनदर्शिकेशी रिलेटेड तुम्हाला 5 ते 6 प्रकारचे क्वेश्चन्स आतापर्यंत 2013 पासून तो 2021 पर्यंत झालेल्या परीक्षातील पेपरमध्ये विचारण्यात आलेले आहे। पण काय असतं की याच्यापेक्षा जास्त विचारले जाऊ शकते अपकमिंग टीईटीमध्ये। आता हा प्रश्न बघा कसा आहे, तर हा उलट वार काढण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे। उलट
वार काढण्याच्या संदर्भात. मग उलट वार कसा की रिव्हर्स म्हणूया आपण. म्हणजे त्यांनी काय दिलं 2022 साली ख्रिसमस. ख्रिसमस केव्हा असते रे? तर ख्रिसमस सगळ्यांनाच माहीत आहे की 25 डिसेंबरला असते. त्यानंतर त्याच वर्षातील युवक दिनाचा वार केव्हा असते? युवक दिन तुम्हाला माहीतच आहे. युवक दिन केव्हा असते? तर 12 जानेवारीला असते. हे माहीत पाहिजे तुम्हाला, ह्या तिथी माहीत पाहिजे. युवक दिन स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो आणि ख्रिसमस 25 डिसेंबरला असते. आता बघा काय करायचं, मांडणी करायची. 2022 साली ख्रिसमस रविवारी होती, म्हणजे ख्रिसमस आपण घेऊया 25 डिसेंबर 2022. इथं बी केअरफुल राहा की हा सामान्य वर्ष आहे की लीप इयर आहे. तर हे मित्रांनो सामान्य वर्ष आहे, लीप इयर नाही आहे. जरी इथं 24 असतं तर लीप इयर असतं. सामान्य वर्ष आहे म्हणून बिलकुल सामान्य वर्ष आहे एवढं लक्षात घ्या. कारण की फेब्रुवारीचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. कारण की युवक दिन हा 12 जानेवारीला येतो. इथून थेट आपण मागे 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 जाणार आणि या ठिकाणी लिहून घेणार आहे 12 जानेवारी. आता बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. म्हणजे आपल्याला रिव्हर्स यावं लागलं, म्हणजे आपल्याला उलट यावं लागलं, म्हणजे आपल्याला उलट वार काढायचा आहे. अर्थातच ॲन्सरमध्ये मागे काही दिवस मागे येणार आहे. काय येणार आहे? काही दिवस मागे, एवढं लक्षात घ्या. आता जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत येताना जशी मांडणी केली तसंच आपण इथे सुद्धा मांडणी केली. पण जनरली आपण जानेवारीपासून सुरुवात करतो, तर इथं सुद्धा जानेवारीपासून सुरुवात करायची, म्हणजे इकडून इकडे सुरुवात करायची. तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, जानेवारीला आपल्याला क्रिएशन करावं लागते. जानेवारीमध्ये किती असतात? 31 दिवस असतात. जानेवारीमध्ये किती असतात? तर 31 दिवस असतात. सो 31 - 12 आपल्याला करावं लागेल. 31 - 12 म्हणजेच काय? 11तून 2 गेलं, 9 राहिले, हात सोडला 1, इथे 19 झाले. आता या ठिकाणी 19 म्हणजे 7च्या पटीनं त्याला कट करायचं, म्हणजे 7च्या पाड्यानं कट करायचं. बघा मी कसं कट करतो. 7 1 7, 7 2 14. 19मधून 14 गेले, उरले किती? 5. या ठिकाणी 5 हा पहिला कोड आला. आता जानेवारी नंतर फेब्रुवारी आपण घेऊ, फेब्रुवारी नंतर मार्च, नंतर एप्रिल, नंतर मे, नंतर जून, नंतर जुलै, त्यानंतर ऑगस्ट, नंतर सप्टेंबर, त्यानंतर ऑक्टोबर, नंतर नोव्हेंबर आणि देन लास्टमध्ये डिसेंबर. आता मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की 30 दिवसांचा महिना कोणता आहे आणि 31 दिवसांचा महिना कोणता आहे. म्हणजे फेब्रुवारीला इथं 28 दिवस घेणार आपण, कारण की हा 2022चे वर्ष आहे ते सामान्य वर्ष आहे. म्हणून जर इथं 2024 असते ते 29 घेतले असते फेब्रुवारी. मार्चमध्ये 31, एप्रिलमध्ये 30, मेमध्ये 31, जूनमध्ये 30, जुलैमध्ये 31, ऑगस्टमध्ये 31, सप्टेंबरमध्ये 30, ऑक्टोबरमध्ये 31, नोव्हेंबरमध्ये 30 आणि डिसेंबरमध्ये 25 तारीख देण्यात आलेली आहे. आता बघा हे काही लिहिण्याची गरज नाही, तुम्हाला माहीत असेल तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. फेब्रुवारीचा 0 म्हणजे 728 सगळे कटून गेले. 728 उरले 3, 728 उरले 2, 728 उरले 3, 728 उरले 2, 728 उरले 3, 728 उरले 3, 728 उरले 2, 728 उरले 3, 728 उरले 2. म्हणजे एवढं लक्षात घ्यायचं की 30 दिवसांचा महिना असेल तर 2 कोड घ्यायचा, 31 दिवसाचा महिना असेल ते 3 कोड घ्यायचा. सिम्प्लिफाईड आहे, हे पण करण्याची गरज नाही. फास्टमध्ये मी तुम्हाला सांगून दिलं. आता या ठिकाणी 25 आहे, म्हणजे 7 1 6 7 2 14 7 3 21, 21 निघून गेले तर उरले किती? 4. 4 कोड घेतला. मित्रांनो आपल्याजवळ आता एवढे सारे कोड आहेत, परंतु किती काही लांबल्याचं कोड असले ना तरीसुद्धा आपल्याला त्याच्यावर उपाय आहे. आता लास्टमध्ये कोडवर काय क्रिएशन करायचं ते मी तुम्हाला सांगत आहो. एक कोड काय करायचं आहे की कोडमधले 7ची बेरीज करायची. बघा 4 आणि 3 7 झाली की नाही बेरीज? 7ची बेरीज झाली की त्याला तिथेच नष्ट करायचं. झालं, त्याचा संबंध आपल्या आता राहिलेला नाही आहे. आता त्यानंतर 2 आणि 2 4 आणि 3 7, 7 बेरीज करीत त्याला तिथंच नष्ट केलं. आता पुन्हा 2 आणि 2 4 आणि 3 7, 7ची बेरीज केली आणि त्याला तिथेच नष्ट केलं. आता 3 आणि 3 6 आणि याच्यातला 1 घेतला आणि त्याला नष्ट केलं. 3 आणि 3 6 आणि 1 7, उरले किती बरं? 4. 4 दिवस मागे, 4 दिवस मागे जायचं आहे तेव्हा कुठे आन्सर येणार आहे? 4 दिवस मागे सोयीसाठी आपण 3 दिवस पुढे जाऊ शकतो. 3 दिवस पुढे, 4 दिवस मागे जा किंवा 3 दिवस पुढे जा, सारखंच आन्सर येणार आहे. आपण 3 दिवस पुढे जाऊ. रविवार, सोमवार, मंगळवार आणि हा बुधवार, म्हणजे 3 दिवस पुढे म्हणजे बुधवार आन्सर येते. अर्थातच 2022 साली ख्रिसमस रविवारी होती, तर त्याच वर्षातील युवक दिनाचा वार कोणता? तर वार असणार आहे युवक दिनाचा, मीन्स 12 जानेवारीचा, मीन्स स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा वार असणार आहे, तो म्हणजेच बुधवार. सो ॲन्सर येते बुधवार. 3rd नंबरचा ऑप्शन राईट येते. देन तिसरा प्रश्न पण आपण घेणार आहोत. बघा या ठिकाणी तिसरा प्रश्न घेतला. आता थोडं पुस्तक खाली ठेवतो. बघा या ठिकाणी आकृतीत रेषा x पॅरलल रेषा y, याचा अर्थ आहे समांतर. काय आहे? समांतर. आता x पॅरलल रेषा y आणि रेषा m पॅरलल रेषा l,
म्हणजेच पॅरलल म्हणजे काय, समांतर. आता समांतर कसं आहे बघा, एक्स वाय ह्या ज्या दोन रेषा आहे समांतर आहे, म्हणजे त्याच्यावाली कुठलेही इथलं मेजरमेंट जर घेतलं तर किती दूर जरी गेलं ना ते तेवढंच राहतं. त्याच्यानंतर रेषा यम आणि रेषा यल हे सुद्धा पॅरलल आहे, मात्र त्या अशा पॅरलल आहे. मग त्या दोन्ही याला एकामेकाला छेदल्यानंतर काय झालं की इथं एवढा विचार करा, या ठिकाणी इथून इथं ज्यावेळेस आपण अँगल टाकला तर तो आपल्याला 140चा दिसून आला. म्हणजे या ठिकाणी काय तयार झाला, तर त्रिकोण तयार झाला. बघा मी इथं डार्क करतो, हा त्रिकोण तयार झाला. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते बघा. तर इथं जर ए म्हटलं, इथं बी म्हटलं आणि इथं सी म्हटलं, म्हणजेच कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी, तर 180 असते ना. हे सगळ्यांनाच माहीत आहे की बाबा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. आता 180 असते, मात्र इथं एची बेरीज किती देण्यात आलेली आहे, 140 देण्यात आलेली आहे. मग याच्या दोघांची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर मग दोघांची बेरीज काढण्यासाठी हे 180 मधून 140 वजा केले तर या ठिकाणी किती राहिले, तर 40 राहिले. 40 डिग्री राहतं, पण तो 40 मध्ये 2 आहे, बी आणि सी, म्हणून बीची येतं 20 आणि याची सुद्धा येतं 20. म्हणजे याचे दोन तुकडे करायचे 20-20चे, कारण की दोन अँगल आहे ना या ठिकाणी. सो बीची किती आले 20 आणि सीची किती आले 20. थोडंसं डार्कमध्ये लक्षात घ्या, इथं बाहेर लिहितो मी 20-20. आता तुम्हाला सांगतो, जिथं असा क्रॉस होईल, हे बघा या ठिकाणी असा क्रॉस झाला, या ठिकाणी क्रॉस झाला, या ठिकाणी सुद्धा असाच क्रॉस झाला, या ठिकाणी सुद्धा असाच क्रॉस झाला आणि या ठिकाणी सुद्धा असाच क्रॉस झाला. जो या ठिकाणी 20 येतो ना तो सगळ्या ठिकाणी 20 येतो. इथे सुद्धा 20 येणार, इथे सुद्धा 20 येणार, इथे सुद्धा 20 येणार, इथे 20, इथे 20 डिग्री, या ठिकाणी सुद्धा 20 डिग्री आणि या ठिकाणी सुद्धा 20 डिग्री. आता त्यांनी आपल्याला ए किती आहे हे फाइंड आउट करायला सांगितलं. मित्रांनो तुम्हाला सांगतो की ए फाइंड आउट करत असताना आपल्याला असा विचार करावा लागेल की बाबा इथून इथपर्यंत हा सरळ कोन असतो. काय असतो, सरळ कोन असतो. आणि सरळ कोन किती अंशाचा असतो, तो 180 डिग्रीचा असतो. मग 180 पैकी 20 दिलेला आहे, 20 म्हणजे 160 डिग्री झाले. 160 पेक्षाच कमीच आन्सर असणार आहे, हे तर निश्चित आहे. पण आपल्याला काय काढायला लागेल, हा जो 20 आहे ना, हा 20 आणि हा 20 आहे, नाही सॉरी हा 20 आहे. आता इथे सुद्धा सरळ कोन आपण लक्षात घेऊ. सरळ कोन किती अंशाचा असतो, 180 डिग्रीचा असतो. त्यापैकी हा 20 इथं दिलेला आहे म्हणून 20 मायनस करू, मग उरले किती 160. 160चे दोन तुकडे करू म्हणजे 80 आणि 80, म्हणजे हा कोन 80चा आहे आणि हा कोन सुद्धा 80चा आहे. हा जर 80चा असेल तर हा एचा सुद्धा 80चा असतो आणि हा सुद्धा 80चा असतो. नाही तर बघा 20 80 80 80 80 160 आणि 20 180, म्हणजे हा जो सरळ कोन आहे तो 180चा झाला की नाही. म्हणजे 80 डिग्री हा आला तर हा 80 डिग्री येतं. सो या ठिकाणी विचार द्या, इथे विचार द्या, इथे विचार द्या किंवा इथे विचार द्या, 80 डिग्री येणार आहे. एच आन्सर आलेला आहे 80 डिग्री. निश्चितच तुम्हाला समजलेलं असेल. काय करायचं पुन्हा सांगतो. बघा दोन जर रेषा पॅरलल असेल, त्याला पुन्हा दोन रेषा पॅरलल असा जर क्रॉस असेल तर इथं एक त्रिकोण होतो. हा 140चा असतो. त्रिकोणाचा गुणधर्म आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज हे 180 असते. त्याच्यापैकी 140 दिले, 180 मधून 140 काढले तर 40 राहतात. इथे 20 दिले, इथे 20 दिले. सो इथे 20 जातात, इथे 20 जातात, इथे 20 येतात, इथे 20 येतात, इथे 20 येतात, इथे 20, इथे 20. आता इथे विचारलेलं आहे म्हणून आपल्याला काय काढावं लागते, ते याच्या आधी इथचा काढायचा. 20 दिलेला आहे, परंतु सरळ कोन कितीचा असतो, 180चा असतो. त्याच्यातून 20 काढले तर 160 आले. 160 मध्ये हे दोन येतात म्हणजे 80 हा 80 असेल तर निश्चितच हा 80 असतो, म्हणजे आन्सर येते 80 डिग्री. निश्चितच तुम्हाला हा सुद्धा क्वेश्चन ट्रिकच्या माध्यमातून समजलेला असेल अशी आशा बाळगतो. आणि बघा TET ट्रिक्स मास्टर हे एक पुस्तक आहे. निश्चितच तुम्हाला याच्यामध्ये 1650 प्रश्न इन्क्लूड आहे. 1650 प्रश्नाची सिरीज मी सुरू केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा मी प्रत्येकच व्हिडिओमध्ये 3-3 तुम्हाला क्वेश्चन सांगतो. 3-3 क्वेश्चन्स म्हणजे असे क्वेश्चन्स 3-3 मी किती शिकवणार आहो, 1650 क्यूज शिकवणार आहो. मित्रांनो हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. मात्र तुम्हाला 1000 रुपीजचा कोर्स जॉईन करावा लागेल, कारण की त्या ठिकाणी मी तुम्हाला डेली लाईव्हच्या क्लासमध्ये हे सर्व प्रश्न शिकवत असतो. डेली 5-5 टाईप्स घेतो आणि त्यावर भरपूर सारी प्रॅक्टिस घेत असतो. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.